महागाई बेसुमार वाढली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीयेत. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी अडचणीत आहे. महायुती सरकारनं जनतेची घोर निराशा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा उंचावेल असा विश्वास काँग्रेसचे गट नेते व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल. आमदार सतेज पाटील. महागाई बेसुमार वाढली आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे मिळत नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी अडचणीत आहेत. महायुती सरकारने जनतेची घोर निराशा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा उंचावेल असा विश्वास काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमदार सतेज पाटील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात प्रचारादरम्यान फिरत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकेल असे आमदार पाटील यांनी सांगितले. वातावरण चांगलं आहे. एकूण जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या दृष्टीनं बघितलं तर आज शेतकरी अडचणीत आहे. महागाई वाढलेली आहे. लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले नाहीत. KYCच्या नावाखाली आता पैसे थांबवले जातात. ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या समोर आलेल्या आहेत. बेरोजगारी तर प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते आणि विशेष करून ग्रामीण भागातले रस्ते हा एक मेजर विषय लोकांच्या मनामध्ये आहे. जलजीवनच्या योजना नुसत्या घोषणा झाल्या. आज एकही जलजीवनची योजना कुठल्याही गावात या जिल्ह्यामध्ये पूर्ण नाही अशी अवस्था आहे. म्हणजे पाणी आहे उशीबशी आणि कोरडा आहे घशाला अशी परिस्थिती कोल्हापुरातल्या लोकांची आहे. आणि म्हणून आज जे काय 2-2.5-3 वर्षामध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर कुठलाही निधी या ग्रामीण भागाला, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधं नाही आहेत, अंगणवाडीला शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळत नाही. आणि म्हणून सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे गेलो. आम्हाला खात्री आहे की लोक कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी बहुमत देतील. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.